थॉम्सन सीडलेस या व्हरायटीची आपली सबकेन नंतर 1 2 3 4 5 6 7 पानं अशा पद्धतीची आपली काडी तयार झालेली आहे। तर आपण याला आज बायोजेन त्याच्यामध्ये पोटॅशियम शोनाइट आणि 6B असं स्प्रे करू राहिलो। तर आपलं हे स्प्रे युनिट आहे ना साधं आहे कुशार इंजिनिअरिंग वाले। ह्या ब्लोअरचा परफॉर्मन्स कसा वाटतो तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर जय हरी माऊली राम राम मंडळी। दुपारी दुकान वाढून मळ्यात निघालच होतो तर आपले बैलगाडा शौकीन शेतकरी फॉलोअर मंडळी आपली ना युवा हिंद केसरी पिंपळगाव बसवंत गणेश बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त असणारा कार्यक्रम म्हणजेच बैलगाडा शर्यतीत हजेरी लावून आणि आपला खेळ करून आपले फॉरवर्ड मंडळी परत निघाले होते। मग ते म्हणे जाता जाता तुम्हाला भेटायचं होतं। मग हे नवनाथ फड आणि हे आपले सर्व आहे ना फॉलोअर मंडळी आपल्याला भेटायला आल्याबद्दल आपण त्यांचे आभार व्यक्त केले। 5:30लाच भैयाने गुलब्या ढाळवला आणि आज काही संग्राम नव्हता। मग भैयाला म्हटलं बाबा जरा हळूच चालव बरं का ट्रॅक्टर, कारण कसं आहे माहिती का बैलगाडा शर्यती जसं हाक्यावर सगळं अवलंबून राहतं ना, बैलसुद्धा हाक्याचे हात ओळखीच्या तसेच आपले सगळे ना जुने साधनं झाले। त्याच्यामुळे ना म्हटलं जपून चालव, काही ना काही खोळंबे होतच राहते। दयालचं पोटॅशियम शोनाइट भिजत घातलं आणि लगेच बायोजेनची बाटली फोडून बायोजेन आपण एकरी 800 ml या हिशोबाने टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच पोटॅशियम शोनाइट विरघळून आपण अशा पद्धतीनं गाळून घेतलं, कारण त्याच्यामध्ये थोडी राळ राहते ती आपल्याला फुलात अटकली ना अडचण येऊ शकते। शेवट आपण घेतला होता 10 ppm 6B म्हणजे 2 लिटरसाठी 2 ग्रॅम अशा पद्धतीनं बाई एक औषध वगैरे करून दिलं। त्याला म्हटलं तू जाऊ दे तर पावडर चालू कर आणि आपण गेल्यानंतर अशा पद्धतीनं आपला स्प्रे चालू होता।